मला माहिती आहे छोलेपासून तुम्ही बऱ्याच रेसिपी ट्राय केल्या असतील, बनवल्या असतील. बट तुम्ही कधी ही चिक्कर छोलेची रेसिपी ट्राय केली आहे का? इफ यू नो, प्लीज ट्राय दिस. एवढी छान बनते ना, अगदी टेस्टी. तर सगळ्यात आधी करायचं काय, छोले 7 ते 8 घंटे भिजत घालायचे पाण्यामध्ये. सगळ्यात आधी गरम पाणी करून मग त्यामध्ये छोले भिजायला घालायचे. याने होतं काय ना, की छोले अगदी छान भिजतात, अगदी टम्म फुगतात. 7 ते 8 तासानंतर हे भिजलेले छोले आणि त्यामध्ये एक साल काढलेला बटाटा ॲड करायचा, थोडंसं मीठ घालायचं आणि छोले डुबतील एवढं पाणी ॲड करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 3 ते 4 विसल होईपर्यंत याला कुक करायचं आहे. 3 विसलनंतर हे बघा छोले अगदी छान असे कुक झालेले आहेत. तर आता यामधले ना एक मोठा चमचा भरून छोले काढून घ्यायचे, त्याचबरोबर आधा बटाटा काढून घ्यायचा आणि हे मिक्सीच्या भांड्यामध्ये ॲड करायचं. त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडंसं दहीसुद्धा ॲड करायचं आहे आणि याची एक फाईनली आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे की जी आपण चिक्कर छोलेच्या रेसिपीमध्ये ॲड करणार आहोत. तर दहीची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता, बट दही जास्त आंबट असायला नको, नॉर्मल दही घ्या. तर ही पेस्ट रेडी झालेली आहे. आपण हिला काढून घेऊयात आणि एका कढईमध्ये मी इथे मोठा चमचा भरून ऑइल ॲड केलेला आहे. ऑइल चांगलं गरम झालं की यामध्ये ॲड करायचं आहे जिरे, हाफ टेबलस्पून आणि त्यामध्ये ॲड करायचे आहे फाईनली चॉप केलेली हिरवी मिरची, थोडीशी अद्रक, लसूण या सगळ्यांचा तुम्ही ठेचा बनवूनसुद्धा घेऊ शकता. हे ॲड करायचं आणि तेलामध्ये ते चांगलं फ्राय झालं की यामध्ये ॲड करायचं आहे एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदासुद्धा तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा, चांगला कुक करून घ्यायचा. देन यू ॲड दिस पेस्ट, जी आपण पेस्ट आधी बनवून घेतलेली होती ती ॲड करायची आणि पेस्ट ही व्यवस्थित अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. तेलामध्ये चांगली फ्राय झाली की यामध्ये ॲड करायचे मसाले. हाफ टेबलस्पून हळदी पावडर, 2 टेबलस्पून काश्मीरी रेड चिली पावडर, हाफ टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून कोरिएंडर पावडर धनेपूड आणि 1 टेबलस्पून इथे ॲड करायचा आहे छोले मसाला. छोले मसाल्याने भाजीला छान अशी टेस्ट येईल आणि हा सगळा मसाला चांगला तेलामध्ये फ्राय झाला की यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि पुन्हा एकदा याला 1 ते 2 मिनटापर्यंत चांगलं शिजून घ्यायचं. मसाला जेवढा छान शिजेल ना, भाजीला फ्लेवर तेवढा छान येतो. 2 मिनटानंतर झाकण काढून बघायचं तर तुम्ही बघू शकता इथे छान अशी तरीवर आलेली आहे आणि मसाला छान असा कुक झालेला आहे. आता यामध्ये ॲड करायचे आहे आपण बॉईल करून घेतलेले छोले. यामध्ये अर्धा बटाटा उरलेला होता, तो मी इथे छान असा मॅश करून घेतलेला आहे. याने ग्रेव्ही जी आहे ना ती अगदी छान अशी थिक होते आणि त्याला छान असा फ्लेवर येतो. तर इथे ना छोले मिक्स केल्यानंतर व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आपण याला 2 ते 3 मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल ना, मसाला जो आहे ना तो छोलेमध्ये छान असा मिक्स होईल आणि छोलेसुद्धा म्हणजे प्रत्येक बाईटमध्ये ना आपल्याला छान असा टेस्ट मिळेल. तर इथे ना थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि मग इथे आपण झाकण ठेवून याला घ्यायचं आहे शिजवून 2 ते 3 मिनटापर्यंत. आणि मी इथे अर्धा बटाटा मॅश करून घेतलेला आहे छोलेमध्ये. तुम्ही त्याला काढून घेऊ शकता किंवा त्याचे चॉप करून तुम्ही इथे ॲड करू शकता. तर 2 ते 3 मिनटानंतर चिक्कर छोलेची रेसिपी रेडी झालेली आहे आणि छान असा सुगंधसुद्धा येत आहे. तर तुम्ही हे ट्राय करू शकता छोलेसोबत, रोटीसोबत, चपातीसोबत किंवा वन ऑफ द मोस्ट माय फेवरेट राईससोबत याचं कॉम्बिनेशन खूपच छान जातं आणि चवसुद्धा अगदी छान लागते. तर तुम्हाला हवं त्या चपातीसोबत, भाकरीसोबत तुम्ही हे ट्राय करू शकता. आणि माझ्या सांगण्यावरून ही चिक्कर छोलेची रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान होते चवीला. आणि जर रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.